ईश्वरी सत्ता एक तत्व असतं. त्या तत्वाच्या मुळापर्यंत जाऊन पोचणं हाच अध्यात्माचा भाग आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आजचा जो अभंग आहे तो आपण म्हणायला सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. मुळना ढाळ शाखाना पल्लव, मुळना ढाळ शाखाना पल्लव, तो हा कैसा देव आला घरा, तो हा कैसा देव आला घरा, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, जीव शिव प्रभा, जीव शिव प्रभा दावीतसे, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, नकळे याची गती नकळे याची लीळा, नकळे याची गती नकळे याची लीळा, आपे आप सोहळा भोगी तसे, आपे आप सोहळा भोगी तसे, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, ज्ञानदेव म्हणे नकळे याची थोरी, ज्ञानदेव म्हणे नकळे याची थोरी, आपण चराचरी नांदतसे, आपण चराचरी नांदतसे, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम, सद्गुरुदादा महाराज. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज ज्ञानेश्वर महाराज जीवनामध्ये ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान हे अलौकिक तत्वज्ञान आहे. सर्वांगाने परिपूर्ण असं तत्वज्ञान. जीवाचा विचार आहे, जगाचा विचार आहे, परमात्म्याचा विचार आहे. ते तत्व सगुण आहे का म्हणून विचार आहे, निर्गुण आहे का म्हणून विचार आहे म्हणून आहे का विचार, नाही का म्हणून विचार. अनेक तऱ्हेचे विचार त्याच्यात आहेत. पहिल्या दिवशी आपण एक अभंग गायला, रूप पाहता लोचनी. कोणचं रूप? तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. त्याला 2-3 प्रमाणे दिली. गजाननाचं वर्णन निराळं. आता दत्तात्रयाचं वर्णन करायचं असेल तर 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. हे जसं विशिष्ट दैवताचं सगुण आकाराचं वर्णन आहे. मुळातली तत्व कोणची भिन्न नाहीत. दत्तात्रय रूपाने प्रकट झालेलं तत्व तेच आहे. गजाननाच्या रूपाने प्रकट झालेलं तेच आहे.
आणि देवादिदेव पांडुरंगाच्या रूपाने प्रगट झालेलं तत्व तेच आहे. फक्त विशिष्ट काळामध्ये विशिष्ट वेळेमध्ये त्या त्या रूपामध्ये ते प्रगट झाले. मत्स्य काय, कूर्म काय, वराह काय, नरसिंह काय, वामन काय, परशुराम काय, राम काय, कृष्ण काय आणि कलियुगातला आता हरी काय. हरी म्हणजे पांडुरंग. तेव्हा कसा आहे तो, कुठून आला, मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो. सातारकर तुमचं आडनाव का सातारा तुमचं गाव? कुठून आला तुम्ही? मग मी सांगतो माझं आडनाव निराळं आहे, पण आम्ही मूळचे सातारचे रहिवाशी. माझा जन्म सुद्धा सातारचा आहे आणि सातारकर नाव हे प्रचलित झालं जगभर. आमचं आडनाव कुणालाच माहिती नाही. जे आड येतं नावाच्या ते कशाला माहिती पाहिजे? माझं बोलणं कळलं का? आडनावावरून माणसं जवळीक करतात, नाही तर लांब जातात. आडनाव विचारलं असं होय, म्हणजे तुमचे आपके होय, कशाला पाहिजे आडनाव? माझं बोलणं कळलं का? तेव्हा आडनावाचा काही प्रश्न नाही, पण ओळख कशाने? सातारकर. जन्म कुठचा? सातारचा. बरोबर आहे. दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे असं कोणी म्हणणार नाही पेणचा. पेणचा कोणी गणपती असेल तो असेल, पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई म्हटलं की बुधवार पेठ पुणे. हे जसं आहे, बरोबर आहे. तसं पांडुरंग हे जे दैवत आहे, कलियुगामध्ये त्याचं पुराण पोथ्यामध्ये नाव असण्याचं काही कारण नाही. एका माणसाने प्रश्न विचारला मला, त्याला काय सिद्ध करायचं होतं हे काही अजून मला कळलं नाही. म्हणाले, मागच्या पुराणामध्ये अमक्यामध्ये विठ्ठलाचं नाव नाही आणि तुम्ही कसं काय विशिष्ट प्राधान्य देता? म्हटलं 1800 साली माझा जन्मच जर नव्हता तर 1800 सालच्या इतिहासामध्ये बाबा महाराजांचं नाव असण्याचं कारण काय? नाही का? आमचे अशोकराव बसले आता मुख्य ट्रस्टी आहेत. झाल्यापासून मुख्य ट्रस्टी म्हणून नाव येणार का सुरुवातीपासून येणार? पिरियड आहे त्यांचा. या काळात हे होते, त्याच्या काळात तात्या होते, त्याच्या मागच्या काळात अजून कोणी असेल. माझं म्हणणं कळलं का? तसं पुराण काळामध्ये जर विठ्ठलाचा अवतारच नव्हता तर पुराणामध्ये विठ्ठलाचा उल्लेख असण्याचं कारण काय? कृत, त्रेत, द्वापार युगामधले मागच्या याच्यामध्ये कृष्ण, त्याच्यामध्ये राम, राम कृष्ण आणि हरी. आणि पांडुरंगाचा अवतार केव्हा झाला? तर कलियुगामध्ये. म्हणून कलियुगातली जी जी वाङ्मय आहेत त्याच्यामध्ये विठ्ठलाचं वर्णन आहेच. नाथांचं वाङ्मय बघा, तुकोबारायचं बघा, आता माऊलीचं तुमच्या समोरच आहे बरं का. जनाबाई बघा, मुक्ताबाई बघा, नामदेवराया बघा, प्रत्येकाने विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहेच आहे. कारण का? या काळातला आहे. आणि तुम्हाला मला तो लोकदेव का म्हटला गेला? तर प्रत्येक माणसाला असं वाटतं हा आपला देव आहे, आपल्याला त्याच्या जवळ जाता येतं, आपल्याला त्याला शिवता येतं. आणि हा वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे याची वाट पाहण्यापेक्षा हा देवच आपली वाट पाहतो. हे या कलियुगातल्या अवताराचं वैशिष्ट्य आहे. आणि एक सांगू का, हे रूपांतर कशाचं आहे? असं आहे,
आई बाळाची वाट पाहते. जराही कमी कर बरं, माझ्या डोळ्यावर येते एकदम. हे साईडचे दोन एकदम थोडस कमी कर. कोण वाट पाहत? बाळाची आई वाट पाहते. तसं पांडुरंगाला काय हाक मारू लागली माणसं? विठू माऊली, माझी विठ्ठल माऊली, प्रेम पाना पाना येली, कुरवाळोनी लावी स्तनी, नवजे दुरी जवळोनी, केली पूर्वी आळी, नव्हे निष्ठुर कोवळी. आता असा हा पांडुरंग सुरुवात करतो अभंगाला. कुठून आला न कसा? मूळ ना ढाळ, शाखा ना पल्लव. याचं मूळ सांगता येत नाही. राम सूर्यवंशी, अमके अमके वंशी, बरोबर आहे. परशुराम ब्राह्मण, राम क्षत्रिय, कृष्ण क्षत्रिय. मूळ माझं म्हणणं समजून घ्या. हे मूळ. पांडुरंगाचं मूळ काय? मुळाकडे केव्हा जाता येतं कळलं का तुम्हाला? मागच्या कुळाची यादी असेल तर. याच्या मागे कोण, त्याच्या मागे कोण, त्याच्या मागे कोण. तसं पांडुरंगाला आई बापच नाहीत. माझं बोलणं कळलं का? पांडुरंगाला आई पण नाही आणि पांडुरंगाला बाप पण नाही आणि पांडुरंगाला विशिष्ट कुळ पण नाही, म्हणून त्याला मूळ नाही. मग मूळ नाही, मग आला कुठून? मूळ नाही पण तोच सगळ्याचं मूळ आहे. माझं बोलणं कळलं का? त्याला आई नाही, त्याला बाप नाही, पण तोच सर्वाचा आई आहे आणि तोच सर्वाचा बाप आहे. हे लक्षात आलं म्हणजे कळेल. सर्वाचं मूळ काय? आता त्याचं मूळ काय असणार? नाही, सर्वाचं मूळ. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सर्वाचं मूळ. काल एक प्रमाण घेतलं होतं. वैकुंठ कैलास त्या माझी आकाश, आणि आकाश ही अवकाश आत्मा असे. आकाश ही अवकाश आत्मा असे. सर्व ज्याच्यामध्ये सामावलंय असा हा मूळ ना ढाळ. याला मूळ नाही, सर्व विश्व हे त्याचं मूळ आहे. माझं म्हणणं कळलं? आता नीट लक्षात घ्या. थोडं का दृष्टांत देतो, जसं इथे सुचेल ना तसं सांगतो. इथलं गणेश क्रीडा कोटचं नाही, याच्यातला कोणचा भाग गणेश क्रीडा आहे? सर्व. बरोबर ना? स्टेज असलं तरी गणेश क्रीडेमधलं स्टेज, मागचा वसला तरी गणेश. म्हणजे इथून तिथून या हॉलमध्ये आहेत ते संबंध गणेश क्रीडा आहे. तसं सर्व विश्वामध्ये त्याचीच क्रीडा आहे. माझं बोलणं कळलं का? म्हणून मूळ नाही. कुठून सुरू होतो, कुठून संपतो? इथून तिथून सर्व तेच. एथोन या तेथवरी नसे सत्ता आणि कांची. एथोन या तेथवरी, इथपासून तेथपर्यंत. म्हणून त्याला मूळ असं स्वतंत्र मूळ नाही, कारण तो सर्वाचं मूळ आहे. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज. कळलं का? कशा आहेत? काय काय निर्माण झालं त्याच्यातून? अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज. अंड्यापासून जन्माला आलेले पक्षी. जारज, जार कर्मापासून जन्माला आलेले. उद्भिज, झाड. अंडज, जारज, स्वेदज. स्वेदज म्हणजे घामापासून जन्माला आलेले. ती म्हणाला मला समजलं नाही. एका शब्दात कळेल. उवा. उवांचा जन्म कसा होतो? केसामध्ये जेव्हा घाम होतो तेव्हा त्या घामातून त्यांचा जन्म होतो. म्हणून स्वेदज. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज.
आटे, पण जे नाटे ते नामचित्ती. कुणाचं नाम नाटे? विठ्ठलाचं. कारण तो सर्वांचं मूळ आहे. हे सर्व संपेल. हे बघा, जेव्हा प्रलय होतो तेव्हा सर्व पंचमहाभूत एकरूप होऊन जातात. पण ज्याच्याशी एकरूप होऊन जातात तो एक आहेच आहे. त्या मार्कंडेय ऋषींची एक कथा आहे की प्रलय झाल्यानंतर त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की जेव्हा विश्वाचा प्रलय होईल तेव्हा नेमकी परिस्थिती काय असते हे मला बघायचं आहे. बघा, मोठी सुंदर गोष्ट आहे आणि त्याच्यावर निरनिराळी चित्र पण काढली गेलेली आहेत. ठीक आहे म्हणाले, तुझी इच्छा आहे तर तुला ते आयुष्य देतो. प्रलय झाला आणि हे उभे राहिले एका ठिकाणी. आणि तेव्हा त्याने असं बघितलं, अथांग जिकडे जिकडे सागर आहे, पाणीच पाणी आहे आणि त्याच्यावर एक पिंपळाचं पान आहे आणि त्या पिंपळाच्या पानावर भगवंताची मूर्ती आहे आणि त्यांनी आपला पायाचा अंगठा घेतलाय आणि असं चोखत बसले. हात जोडले. प्रभू, काय तुझं स्वरूप आहे? काय स्वरूप आहे? अजून कळलं नाही का? म्हणाले, जग निर्माण करत नाही मी, माझीच गोडी चाकत असतो माझ्या अंगठ्याची. म्हणून बघा, लहान मुलं आपला अंगठा चोखतात. काय करतात? असा घेऊन. काय ते इतके चकित झाले, इतकं सुंदर रूप, इतकं गोड रूप. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिये हाची वर देई आणि संचरोनी राही हृदया माझी. गोड तुझे रूप. म्हणून ते विश्वरूप जेव्हा झालं, एकच त्या पिंपळाच्या पानावर असा अंगठा धरलाय पायाचा आणि चोखतोय. तसं विश्वरूपाने संपलं, तिथून दाखवलं आणि कळलं का तुम्हाला? चोखायला सुरू झाल्यावर विश्व निर्माण झालं पुन्हा. काय चाकतोय? आपली स्वगोडी. काय चाकतोय? विषयातून तुम्ही विषयाची गोडी घेत नाही. विषय हे माध्यम आहे. विषय हे माध्यम आहे, पण त्याच्यातून तुम्ही तुमची स्वगोडी घेत असता, स्वगोडी चाकत असता. कालवण ठेवलं जिभेवर, तुमच्या मूळच्या गोडीला पटल्यानंतर वा, आता ही मूळची गोडी कुठे साठवून ठेवली आहे सांगा? मूळ. बायको हा म्हणाला, हे बघ, दृष्टांत ऐकलाय तुम्ही पण निराळ्या ढंगाने सांगतो. अगं म्हणाला, भाजी झाली आहे तुझी, पण तशी झाली नाही. 8 दिवसापूर्वी आमचे दोस्त आले होते आणि त्या दिवशी केली, इतकी झाली, तशी झाली नाही. ती म्हणाली, तशी कशी आहे ती मला सांगा, म्हणजे मी तशी करीन. घातलंय तेच. तो म्हणला, काय घालायचं ते मला माहिती नाही, पण तशी नाही. कळलं का? तशीच जर मूळ सांगता येत नाही तर विश्वाचं मूळ काय सांगणार तुम्ही? नाही, मला सांगा, आता प्रश्न विचारतो, हे तसं कुठं साठवलंय? विच पॉइंट? कुठे साठवलंय? जिभेच्या शेंड्यावर. पण जिभेच्या शेंड्यावरचं मूळ कुठं आहे? जिभेच्या शेंड्यावरचं मूळ कुठे आहे? कुठे मूळ आहे? मग पुन्हा 8 दिवसांनी केली. अगं म्हणाला, अगदी तशीच्या तशी झाली आहे. म्हणजे कुठून? हा तरी एका व्यक्तीचा दृष्टांत सांगितला. आईची आजची आमटी खाल्ली असेल ते तू मरेतोपर्यंत विसरत नाही. तिच्या आजची विशिष्ट भाजी असेल, तिच्या आजची विशिष्ट आमटी असेल, बायकोला सांगतो, हे बघ, तुझी आमटी चांगली होते पण माझ्या आईसारखी होत नाही. असं कधी बोलायला बायकाला जाऊ नका. आहे तो नीट चाललेला संसार माझ्यामुळे बिघडेल.
आणि सुखाने तिच्याबरोबर नांदायचं असेल ते सांगा की माझ्या आईपेक्षा माझ्या आई तुझं आहे ते अतिशय